नमस्कार. तुमच्या समोर जे दिसत आहे ते आहे लाल गुंजाचा पाला आहे आणि हा लाल गुंज अतिशय उपयुक्त आहे, गुणधर्मी आहे. याचा आपल्या खोकल्यामध्ये दम्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जे लक्ष्मी जी वास करते ते लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हे लाल गुंज करत असतो. तुम्ही जर लाल कपड्यामध्ये ह्या गुंजाच्या बिया जर तुम्ही आपल्या घरामध्ये बांधून ठेवल्या, तिजोरीत जर ठेवल्या तर हे आकर्षित करत असतं. हे पण मला आत्ताच माहिती झालं. मला ह्याच्या आधी मला पण नव्हतं माहीत. मला एका ताईंकडून माहीत झालं हे. पण गुंजाच्या पाल्याचा खोकल्यासाठी उपयोग होतो हे मात्र मला माहीत होतं. तर त्यासाठी तुम्ही गुंजाच्या पाल्याचा उपयोग तुमच्या औषधी गुणधर्म आहे ते खोकल्यासाठी, दम्यासाठी पण हे खूप असं उपयुक्त आहे. तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही सकाळच्या टायमिंगला चहा प्यायच्या अगोदर एक ग्लास पाणी प्यायचं. त्याच्यानंतर गुंजाच्या पाल्याचं अशा प्रकारच्या 2 तुरुंब्या अशा घ्यायच्या आणि तुम्ही हे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्यानं धुल्यानंतर आणि ते पण कवळे घ्यायचे नाहीत, ती पानं निबार घ्यायची. जे पानं कवळे असतात त्याच्यामध्ये एवढे पॉवरफुल नसतं, पण जे पानं जे तुम्ही पूर्ण पकलेले आहेत, निबर झालेले हिरवीगार आहेत, ते पाला तुम्ही घ्यायचा आणि त्याचा वापर जर तुम्ही तुमच्या खोकल्यासाठी सकाळच्या टायमिंगला आणि संध्याकाळी असे दोन्ही टायमिंगला जर तुम्ही घेतला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं रिझल्ट भेटतात. ही माझ्या घरामध्ये मला आणि घरच्या माणसांना पण काही जणांना खोकला आल्यानंतर याचा वापर आम्ही करतो. याचा अतिशय गुणधर्मी आहे. हे सांगण्याचं एकच की मी शेतकरी आहे, सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोचाव्या. त्या लाल गुंज, पांढरा गुंज हे दोन्ही पण गुण चांगले गुणधर्मी आहेत. तर याचा शेतकऱ्यांना अवश्य आपल्या शेतामध्ये, आपल्या घराच्या समोर, आता घराच्या समोर, गच्चीच्या समोर, आपल्या घराच्या समोर थोडी ना थोडी तर जागा असते. आता मी जो बसलो आहे स्लॅपवर बसलो आहे, तर हा वेल घरापासून वरती आला आहे. तर अशा प्रकारचं तुम्हीसुद्धा करू शकता. आणि आपला जर खोकला पळवून लावायचा असेल तर कायमस्वरूपीचा, तर तुम्ही याचा अवश्य वापर करू शकता. आता औषधं भरपूर आले आहेत पण त्याचे साईड इफेक्ट पण भरपूर आहेत. पण हा आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदामध्ये त्याचं लागू व्हायला वेळ लागतो, परंतु ते कायमस्वरूपी आजार ते बरे करतात. तर हा आहे गुंज. लाल गुंज म्हणायचं याला, पांढरा गुंज म्हणायचं. याच्यामध्ये 2 प्रकार राहतात, पांढरा आणि लाल. तर तुम्ही खोकल्यासाठी हे उपयोग तुम्ही याचा करू शकता. ज्या चांगल्या गोष्टी आहेत ही सगळ्यांपर्यंत पोचवत जावा. प्रत्येक गोष्ट पैशासाठी किंवा प्रसिद्धी मिळवायसाठी ही करायची नाही. कधीतरी कुठंतरी लोकांचं चांगलं भलं व्हावं यासाठी पण तुम्ही काही ना काहीतरी केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. अवश्य ते आपण करा. मी करतोय, तुम्ही पण करा. तुम्ही अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचवा की जेणेकरून त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. धन्यवाद.